नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज 9 जानेवारी. नित्य स्वामी दर्शन या पवित्र ग्रंथातील आजचा संदेश आपल्याला एका अत्यंत भावुक आणि दैवी अनुभूतीकडे घेऊन जाणार आहे. जेव्हा स्वामींनी त्या लाकूड तोड्याच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला तेव्हा त्याच्या आयुष्यात कोणता चमत्कार घडला, त्याला आपल्या कोणत्या पूर्वजन्माची आठवण झाली. चला तर मग अनुभवूया हा रोमांचकारी प्रसंग. लाकूड तोड्याने स्वामींना साष्टांग नमस्कार घातला आणि आपल्या आनंदाश्रूंनी स्वामींचे चरण धुतले. स्वामींनी जेव्हा त्याच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला तेव्हा त्या दिव्य स्पर्शाने लाकूड तोड्याच्या सर्वांगातून जणू वीज सळसळली. त्या क्षणी त्याला आपल्या मागील जन्माची आपोआप आठवण झाली. अत्री ऋषींच्या आश्रमात बागडणारे आपण एक गोंडस हरिण होतो हे त्याला आठवले. समोर उभे असलेले यती म्हणजे साक्षात त्रिमुखी श्री दत्त आहेत याची त्याला क्षणात जाणीव झाली. त्या घनदाट अरण्यात जणू कोटी कोटी सूर्यांचा प्रकाश पसरला होता. स्वामींनी त्याला गाढ आलिंगन दिले आणि त्याच्या मुखातून दिव्य शब्द बाहेर पडले. दत्तनगर मूळ पुरुष वडाचे झाड मूळ मूळ या शब्दांचा अर्थ लाकूड तोडाला उमजला आणि त्याला लक्षात आले की स्वामी आता गंगेच्या उगमाकडे निघाले आहेत. आजचा संदेश आपल्याला मानवी आयुष्याचे महत्त्व पटवून देतो. स्वामी म्हणतात, मानवी आयुष्य हा ईश्वराने दिलेला एक प्रसाद आहे. एका साध्या लाकूड तोड्याची अनेक जन्मांची स्वामी सेवा या जन्मी फळाला आली आणि तो मोक्षाचा प्रवासी झाला. स्वामींनी त्याला अभय आशीर्वाद दिला. मित्रांनो, स्वामींच्या अखंड नामजपात राहा. ते तुमचा सांभाळ नक्की करतील आणि तुमच्या दुःख क्षणांना आपल्या शाश्वत ओंजळीत घेतील. स्वामींच्या या दिव्य प्रवासात सामील होण्यासाठी आणि रोज असेच नित्यदर्शन घडवण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि भिवू नका. स्वामी तुमच्या पाठीशी आहेत. श्री स्वामी समर्थ.